कॉरिडॉर हा विषय हा सध्या जे निघालेला आहे, ह्या कॉरिडॉर आणि मास्टर प्लॅनचे पहिले आम्ही दुःखी सहभागी आहोत. कारण काय, ज्यावेळेस 81 साली मास्टर प्लॅन झाला त्यावेळेस आमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा आमच्यावर रात्रीत अतिक्रमण केलं त्यांनी आणि आम्हाला घर दुकान रात्रीतनं घेतलं त्यांनी. हायकोर्टाची ऑर्डर कलेक्टर साहेबांनी शिकवत नाही, त्यावेळेस रमणाथ झा साहेब होते कलेक्टर. तर 64चा मास्टर प्लॅन 81ला केला. 81ला केल्यानंतर त्यात आमचे घरदारे गेले, त्याचं अजून पुनर्वसन केलं नाही. तुम्ही लोकांच्या सोयी करता आणि लोकांना त्रास द्या असं बघा. म्हणजे तुम्ही हजारो कोटी लोकांकरता सोय करतो म्हणताय आणि तुम्ही जे ॲफेक्टेड आहेत, विस्थापित आहेत, त्यांना तुम्ही पूर्ण पुनर्वसन करू शकत नाही. आता 82चा मास्टर प्लॅन अर्धा झालेला आहे. नंतर 12 सालीचा तुमचा DP प्लॅन पूर्ण नाही आहे आणि तुमच्या डोक्यात आले की कॉरिडॉर करावा. मग एवढा अन्याय का? एकाच माणसावर 3-3दा त्रास का द्यायचा? मग ते गरज असेल तर करा ना, ती गरज नाही सध्या. आणि तुम्ही करताय ते करताना तुम्ही लोकांना विश्वासात घेतो म्हणताय, पण लोकांना विश्वास घेत नाही. तुम्ही काय विश्वास घेतो तुम्ही सांगा मला आतापर्यंत? अजून कुठली लाईन सांगितलं नाही, काही नाही. काय हा गरज नाही साहेब, कॉरिडॉरला गरज काहीच नाही, बिलकुल नाही. कॉरिडॉरची गरज बिलकुल नाही आहे. आणि कॉरिडॉर करून काय साधणार आहे? तुम्हाला वाटतं मार्केट वाढेल. आता 64चा 81 12 आता 25 आला. तुम्ही किती वर्ष गेले आहात? 40 वर्ष 50 वर्ष गेले आहात. किती प्रगती झाली? मग तुम्ही हे किती साधणार आहे? ती एवढी काय प्रगती अशी होईल असं सांगता येत नाही. काही नाही, हे काही नाही, काही कॉरिडॉर करायची गरज नाही, काही नाही. आणि तुम्ही जर करायचं ठरवलं तर तुम्ही जो कॉम्पिटिशन देणार आहेत त्या लोकांचं पहिल्यांदा 100% पुनर्वसन करा. ज्या लोकांची उपजीविका ही जी वर्षानुवर्षे आहे, आता तुम्ही माझे भेट चालू असताना तुमच्या कानावर देवाची दुपारतीचे आरती मंत्र कानावर पडतात. हे परत काय करणार? आमच्या पिढ्यानपिढ्या इथे गेलेले आहेत. पिढ्यानपिढ्या गेल्यानंतर आमची सगळी फॅमिली, आमच्या असणारे कुटुंब सगळं व्यस्त होतं ना. मग का असं करायचं? कारण आहे, करू नका. हा जोडून विनंती आहे, कॉरिडॉरची गरज नाही आहे बिलकुल. तुम्ही ह्या भानगडीत पडू नका.